जावा मधील व्हाईल लूप वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या पाठात व्हाईल लूप आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ. यासाठी उबुंटू 11.10, जेडीके 1.6 आणि इक्लिप्स 3.7 वापरणार आहोत. या पाठासाठी रिलेशनल ऑपरेटर्सची माहिती असायला हवी. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. ही व्हाईल लूपची रचना आहे. ह्याचे दोन भाग आहेत. लूप रनिंग कंडिशन हा पहिला आणि लूप व्हेरिएबल हा दुसरा. उदाहरण पाहण्यासाठी इक्लिप्स वर जाऊ. हा इक्लिप्स IDE आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे. येथे व्हाईल डेमो क्लास बनवून त्यामध्ये मेन मेथड लिहिली आहे. आपण व्हाईल लूप वापरून 1 ते 10 आकडे प्रिंट करणार आहोत. टाइप करा इंट n इक्वॉल टीओ 1. n हे लूप व्हेरिएबल आहे. टाइप करा व्हाईल कंसात n लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 ओपन एंड क्लोज ब्रेसेस. हिला लूपिंग रनिंग कंडिशन म्हणतात. जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत लूप कार्यान्वित होईल. n ची व्हॅल्यू 10 किंवा कमी असेपर्यंत हे लूप कार्यान्वित राहील. हे तेव्हाच थांबेल जेव्हा n ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त होईल. लूपच्या आत n ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं n आणि नंतर इन्क्रिमेंट n इक्वॉल टीओ n+1. अशा प्रकारे प्रथम 1 प्रिंट होईल, नंतर n ची व्हॅल्यू 2 होईल. नंतर लूप कंडिशन तपासली जाईल. ती ट्रू असल्यामुळे 2 प्रिंट होऊन n ची व्हॅल्यू 3 होईल. अशा प्रकारे 10 प्रिंट होईपर्यंत लूप चालू राहील. n जेव्हा 11 होईल तेव्हा कंडिशन ट्रू नसल्यामुळे लूप थांबेल. हे कसे कार्य करते ते पाहू. सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला 1 ते 10 आकडे प्रिंट झालेले दिसतील. आता 50 ते 40 असे अंक प्रिंट करू. 50 ने सुरुवात करू. n इक्वॉल टीओ 1 च्या जागी n इक्वॉल टीओ 50 करा. आपण 40 पर्यंत जाणार आहोत. n ची व्हॅल्यू 40 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी. कंडिशन बदलून n ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 40 करा. मोठ्यापासून लहान संख्येपर्यंत लूपिंग असल्याने लूप व्हेरिएबल कमी करू. त्यासाठी n इक्वॉल टीओ n+1 च्या जागी n इक्वॉल टीओ n-1 करा. सेव्ह करून कार्यान्वित करा. 50 पासून 40 पर्यंत आकडे प्रिंट झालेले दिसतील. आता 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे प्रिंट करू. 7 ने सुरुवात करू. n इक्वॉल टीओ 50 च्या जागी n इक्वॉल टीओ 7 करा आणि 70 ने संपवू. कंडिशन बदलून n लेस थान इक्वॉल टीओ 70 करा. अशा प्रकारे लूप 70 वर थांबेल. लूप व्हेरिएबल 7 ने वाढवल्यास 7 चा पाढा मिळेल. n इक्वॉल टीओ n-1 च्या जागी n इक्वॉल टीओ n+7 करा. प्रथम 7 प्रिंट होईल आणि नंतर n ची व्हॅल्यू 14 होऊन प्रिंट होईल. अशा प्रकारे 70 पर्यंत संख्या प्रिंट होतील. सेव्ह करून कार्यान्वित करा. 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे प्रिंट झालेले दिसतील. व्हाईल लूप वापरून एखाद्या संख्येतील अंकांची बेरीजही करता येते. कसे ते पाहू. मेन मेथड मधील हा भाग डिलीट करू. इंट n इक्वॉल टीओ 13876 ही संख्या घेऊ.
नंतर इंट डीएसयूम इक्वॉल टू 0. व्हेरिएबल डीएसयूम मध्ये आकड्यांची बेरीज संचित होईल. टाइप करा व्हाईल कंसात n ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन का वापरली हे तुम्हाला लवकरच कळेल. अंकांच्या बेरजेसाठी प्रथम अंक मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी मॉड्युलो ऑपरेटर वापरू. एकक स्थानावरील अंक घेऊन डीएसयूम मध्ये मिळवण्यासाठी टाइप करा डीएसयूम इक्वॉल टू डीएसयूम प्लस n मॉड्युलो 10. नंतर 10 ने भागून एकक स्थानचा अंक काढून टाकणार आहोत. n इक्वॉल टू n बाय 10. लूपच्या पहिल्या फेरीत डीएसयूम ची व्हॅल्यू 6 आणि n ची व्हॅल्यू 1387 असेल. दुसऱ्या फेरीत डीएसयूम ची व्हॅल्यू 7 आणि 6 यांची बेरीज 13 आणि n ची व्हॅल्यू 138 होईल. अशा प्रकारे लूप चालू राहील. n मधील अंक कमी होते. शेवटी n ची व्हॅल्यू 0 होईल. n ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन फॉल्स होईल आणि लूप थांबेल. आता प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं डीएसयूम. हे कसे होते ते पाहू. सेव्ह करून कार्यान्वित करा. 25 ही बेरीज प्रिंट झालेली दिसेल. व्हाईल लूप ही प्रोग्रामिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या मूलभूत रचनांपैकी एक आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. या पाठात व्हाईल लूप आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेतले. पुढील असाइनमेंट सोडवा. दिलेली संख्या व्हाईल लूप वापरून उलट क्रमाने मांडा. उदाहरणार्थ प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.